बाप्पा मंगल मूर्ती। हे बघा बाप्पा अक्षरशः सजावट केलेली आहे। लोकांच्या इथल्या घरोघरी टेरेसवरती पण बाप्पा येते बघा, दिसतंय तुम्हाला अक्षरशः आता पूर्ण घर भरलंय, खाली भरलंय, सगळं टेरेस भरलाय, इकडे बघू शकताय बघा। खरंच गणपतींचं गाव म्हणाल तर हे खरंच हे 3-4 गावं आहेत जे पेणमधली गणपतीचं माहेर करते का म्हणतात ते आता समजतं। इथे तिथे बघाल तिथे बाप्पा दिसतात। हा बघता तुम्ही जो गेल्या वर्षीचा चिंतामणी आहे, 77 रुपये आहे। गेल्या वर्षीचा चिंतामणी बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता। सुबक मूर्ती अशी साधारणतः 10-12 फुटाची जास्त असेल ना, 10 फुटाच्या वरती आहे बघा। ही नरसिंह अवतार मूर्ती आहे हे बघा। हा मोठा कारखाना आहे, या मोठ्या कारखाना हे बघताय तुम्ही, हे बाप्पा निघाले इथून या गावातून दुसऱ्या ठिकाणी। आता हे बघा, हे बाप्पांची गाडी लोडेड होते, या मूर्त्या म्हणजे एखाद्या शॉपमध्ये किंवा काय अशा विकायला घेऊन चालले हे बघा। काय करतो दादा? आपण जेव्हा मूर्ती आणतो ना तेव्हा मूर्ती आपल्याला पहिले पक्के भेटायचे। आता कसं झालंय, आपले कारखाने लेट चालू झाल्यामुळे आपल्याला आता हात जोडण्यासाठी इकडे आणतात। ओके, त्यामुळे आता मी हे आता हात जोडणार ते सुकण्यासाठी ठेवणार आणि सुकल्यानंतर मग त्याच्यावर आपली प्रक्रिया चालू होईल की त्याला घासकाम, नंतर मग त्याच्यानंतर टचअप, ते झाल्यानंतर मग आपल्या कलरिंगचं काम। म्हणजे तुम्ही बघता इथे दादा मूर्तीला या साईडला बघता तुम्ही हात जॉईन केला आणि या साईडला एक हात जॉईन करायचं, तर त्याला ते काम करतात। त्याच्यानंतर मग त्याच्यावरती सांगितलेली प्रक्रिया दादानी सांगितली। तर चला अजून आपण पुढे बघूया। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, कारण थंबनेलवरून तर तुम्हाला समजलं असेल, पण मी सांगतो तुम्हाला। आपल्या पेण तालुक्यात सुप्रसिद्ध असं पेण तालुकाच पूर्ण जवळ झाला, अमरापूर झाला, हे गणपतीचं माहेरघर आहे। तर आज आपण तिथे आलोय। गणपती ज्या मूर्त्या तयार होतात आणि त्याच्यापासून त्याचं कलर काम किंवा रंगरंगोटी असेल, नक्षीकाम असेल, तर ते बघण्याचं कच्च्या मूर्तीपासून तर रेडी मूर्तीपासून इथे तयार पण होतात आणि इथून विदेशात एक्सपोर्ट पण होतात। तर त्या बघण्यासाठी आपण आलोय। आज आपण 2-3 कारखाने बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती कशा तयार होतात ते बघणार आहोत, गणपती कसे तयार होतात ते बघणार आहोत, कलर करिंग कसं करतात ते बघणार आहोत। आणि आपले काही मित्र आहेत जे इथे आहेत आजूबाजूच्या गावातले, ते इथे पण काम करतात, तर त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मूर्त्यांची प्राइस वगैरे आणि कुठे कुठे पाठवतात ते। तर चला आपण जाऊया, जास्त वेळ न घालवता आज आपण बघूया की गणपती बाप्पाची तयारी कुठपर्यंत आली आहे। कारण 2 महिन्यावरती फक्त आता गणपती बाप्पा आलाय। आजची तारीख आहे आपली 28 आणि याच वेळेला पुढच्या 2 महिन्यात आपल्याकडे गणपती बाप्पा येणार। तर चला बघूया, आपण आता कारखान्यात पोहोचलोय, ब्लॉग लॉंग नको यायला म्हणून। तर हा बघा, इथे आपण कारखान्याच्या ठिकाणी आलोय, तर मी तुम्हाला दाखवतो आता
इथून एकेकाची मुलाखत घेऊ आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओला सुरुवात करेन. तर चला, तुम्हाला मी सांगतोय की इथे आपण आलो. गावात जेव्हापासून एंट्री केलं तर प्रत्येक घराघरात अक्षरशः एंट्री केल्यापासून हवेच्या इथून प्रत्येक घराघरात दारादारात मूर्ती दिसतात. अख्खा टेरेसच्या टेरेस भरले आहेत रस्त्यावरती, आजूबाजूला सगळ्या ठिकाणी, आणि गर्दी पण तेवढीच आहे कारण गणेशोत्सव जवळ आला. त्याच्यामुळे तर मी तुम्हाला तो शूट काय घेतला नाही, तो पण मी तुम्हाला जाताना दाखवेन. पण इथे बघाल ना तर प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला सगळीकडे मूर्त्याच दिसतात. हे बघा, हा तयार काय काय तयार झालेले आहेत, काय काय कच्च्या मूर्त्या आहेत, त्यांच्यावरती कलरिंगचं काम चालू आहे. तिकडे दादा बघा तो कलरिंग करता आणि तो त्याच्यावर घेऊन जातो तुम्हाला. हे बघा, या गणेश मूर्तीची आता बघताय तुम्ही तर शेडिंग चालू आहे. इथे ब्रशच्या मार्फत शेडिंग करतात. हा तुम्हाला जो बाजूला कलर काम दिसतो ते शेडिंगचं काम चालू आहे, शेड देतो त्याला. त्याचे त्याचे इथे आजूबाजूला 4 गणपती आणि इकडे एक हे 2 दादा आहेत ते कलरिंगचं काम करतात. या साईडला बघा, बघा तो शेळ्याला कलर मारतो एक दादा, तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये. आणि इकडे या साईडला पण त्याचं दुसऱ्या कलरिंगचं काम चालू आहे. बघा, काम आता 1-2 महिना बाकी राहिलाय तर प्रगतीपथावर काम जोरात आहे. बघा, कारण सगळ्यांना बाप्पांच्या मूर्त्या बुक करून घरी घेऊन जायचं, त्याच्यामुळे सगळ्यांची घाई चालू आहे. हे बघा, धोतर वगैरे रंगवतात आता. सुबक अशा गणेश मूर्ती तुम्हाला इथे, हे बघा, हे मी पहिला आल्या माझी जर नजर कसली पडली असेल तर ती ह्या 2 बाप्पांच्या मूर्तींवरती आहे. हे बघा, ही कोणती आहे? पेशवाई आहे ना. आणि ही या साईडची सौरंग. हे बघा, मूर्त्या बघा, कोणता घेऊ आणि कोणता नको घेऊ असं होईल. हा आपल्या आपण जिथे जॉबला जातो तिथं आपला मित्र आहे. तर त्याने हे काम केलं. साडी म्हणजे देवीला जे आहे ते नेसवलं. किती वर्षापासून विजा काम करतो ते? 7वी-8वी पासून. 7वी-8वी पासून. बघा, बापरे, 7वी-8वी पासून ते काम करतोय. ही आवड तुला कधीपासून निर्माण झाली? म्हणजे घरच्या पहिल्यापासून सुरुवात झाली तर शिकत आलास का? 7 ते 8 वर्ष झाले त्याने आपला म्हणजे कला ही देवाच्या समोर सादर करतो. बघू शकता तुम्ही. एवढं ते काम बघा अक्षरशः. अजून तू म्हणजे तुला भेटलेला वेळ तो म्हणजे जॉब वरून सुट्टी असेल किंवा काय, तर त्यावेळेला तुझा एक्स्ट्रा वेळ तू इकडे घालवतो. म्हणजे बाप्पाच्या सेवेसाठीच म्हणाल. त्याच्यामध्ये काय काय अजून काम करतो तू? म्हणजे पेंटिंग पासून नंतर ते कपडा वर्किंग. आणि मी असं ऐकलं होतं तू डोळ्यांचा कलरिंग पण नाही का? ते अजून आखणीचं ना अजून शिकलास का? ते पण लवकर शिकशील अशी माझी आशा आहे, कारण ते पण काम अगदी काय म्हणतात त्याला कॉम्प्लिकेटेड आहे ना. कारण हे बघा, ही आखणी आहे डोळ्याची, हीच नाही समोरची अशी आखणी. ते काम करायचं पण जिकरीचं काम आहे. तर भविष्यात तो पण पुढे जाईल, त्याचा पण कारखाना आपण बघू नक्की. त्याचा मोठा दादा आहे, तो पण काम करतो. तर थँक्यू सो मच, आम्हाला बोलवलंस. आणि अजून आपल्याला अजून व्हिडिओ भरपूर काढायचे. तर चला जाऊया पुढे. अजून इथल्या 2-3 मूर्त्या बघू आपण आणि पुढे जाऊया. चला, काम करे का माहिती. ही बघा, ही बाप्पाची मूर्ती रेडी आहे ना रे? ही रेडी आहे. किती फूट आहे? 2.25 फूट. याची तरी काय प्राइस अंदाजे असेल? होलसेलला 4.5-5 पर्यंत आणि असं फायनल 5-6 पर्यंत. हे बघा, धोतर वगैरे सगळं रेडी आहे. अक्षरशः बाप्पाची मूर्ती एकदम मनमोहक आहे. हे नक्षीकाम पण बघा, पूर्ण सजावट करूनच ना, पूर्ण सजावट करून. हे बघा, तसं कट म्हणजे 5.5 ते 7 पर्यंत जाते ही मूर्ती. अशा भरपूर मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. मी तुम्हाला नंबर देईन इथे ह्याच्यावरती स्क्रीनवरती. तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्यांच्याकडे मूर्त्या वगैरे असतील, तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर बुक करा. मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. आणि या कला केंद्राचं नाव काय? गणराज कला केंद्र. तर त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट असतील त्या दादांचे ते मी नंबर देईन तुम्हाला. जर तुम्हाला गणपती मूर्त्या इथल्या आवडल्या असतील तर नक्की त्यांना ऑर्डर द्या लवकरात लवकर. कारण मला नाही वाटत म्हणजे राहतील म्हणून गणेशोत्सवापर्यंत, कारण भरपूर असं झालं ते बुकिंग झालेलं आहे. या साईडला दाखवूया बघा, हे पूर्ण मला तर वाटतं गेल्या असतील मूर्त्या. आणि आता तिकडचं ते पेंटिंगचं काम चालू आहे. त्या साईडला जो हा कॅमेरा आपला फिरतोय त्या साईडला ते पेंटिंगचं काम चालू आहे. ते करायला घेतील नंतर. तर लवकरात लवकर ऑर्डर द्या. त्याच आपण जो कला केंद्र होतं त्याच्या बाजूलाच आलो. इथे हे बघा, आपण मूर्त्या इथे रेडी आहेत, काचेच्या ह्याच्यामध्ये तयार केलेल्या आहेत. अक्षरशः सुबक मूर्त्या आहेत. हे बघा, नक्षीकाम पण एकदम छान आहे.
तुम्ही बघू शकता बघा, ही कसली मूर्ती आहे, शंकराचा अवतार असं वाटतं. अगोरी का हे नवीन आलं वाटतं यावर्षीचा नवीन पॅटर्न हा बघा. अगोरी ही इकडे बंदी आहे महाराजांच्या ह्याच्यात वाटतं. या आपण मस्त आहे पण आहे बघा. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे पण काम चालू आहे, रंगवतात रंग. मगाशी जसं बोलल्याप्रमाणे तिथून मी थोडा पुढे आलोय. हा दुसरा कलाकृती केंद्र आहे. तिथे आपल्याला एक दादा भेटलाय, तर त्याच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. दादा तू नाव काय तुझा? संदेश पाटील. संदेश पाटील. आणि ह्या केंद्राचं नाव काय? यज्ञेश आर्ट. यज्ञेश. किती वर्ष आले तुम्ही काम करता म्हणजे गणपती? तिसरा वर्ष. तिसरा वर्ष आहे का? काम भरपूर अगोदरपासून करतोस पण दुसऱ्याकडे का? आणि ह्या कधी म्हणजे किती वर्ष म्हणजे आता किती महिन्यापासून तयारी चालू आहे गणेशोत्सवाची? जानेवारीपासून चालू असते. जानेवारीपासून ऑलमोस्ट चालू होते. म्हणजे पहिलं स्टार्टिंगला काय काम करता तुम्ही? पहिलं स्टार्टिंग पॉलिश वगैरे फिनिशिंग. आणि तर तुम्ही ते बघू शकता कच्ची मूर्ती पहिली तर त्यानंतर मग काय काम होतं? त्याच्यानंतर आपण पॉलिश फिनिशिंग वगैरे करतो, बॉडी फिनिशिंग वगैरे करतो बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपलं दुसरं काय काम? तरी ती मूर्ती सुकवायला वगैरे किती दिवस लागतात? किती दिवस जातात? एक मूर्ती आणली तर आता उन्हाळ्याचा दिवस 3 दिवसात तरी 3-4 दिवसात सुकून जाते. आणि कुठे कुठे मूर्त्या जातात तुमच्या इथून? तरी मी ऐकलंय की हे गणपतीचं माहेरघर आहे, म्हणजे पेन अमरापूर प्रसिद्ध आहे. इथून मुंबई म्हण कुठे बाहेर गावाला पण मूर्त्या जातात. तू काय सांगशील किती? पुणे, नाशिक, मुंबई. ओके. साधारण तुम्ही रेडी होऊन मूर्त्या पाठवता की कसं काय? नाही, रेडी आहे, ज्याची जशी असेल तशी. ओके, रिक्वायरमेंट असेल तशी. आता ही मूर्ती किती फूट आहे जी पहिली दिसते ती काचेमधली? ही 2 फुटाच्या थोडी वर आहे. 2 मध्येच पकडतो आपण. 2 मध्ये. तर ते सगळं कलरिंग काम वगैरे आहे, हे सगळं फेटा वगैरे धोतर वगैरे तुम्ही हे करून सगळं इनबिल्ड वगैरे एखाद्याला पाहिजे असेल तसे पण तुम्ही त्यांना देऊ शकता. तशी पण देऊ शकता. म्हणजे घरपोच होईल की इथून येऊन पिकअप करायला लागेल? इथून येऊन पिकअप करायला लागेल ना. तरी साधारण किती दिवसा अगोदर तुम्हाला बुकिंग करायला लागते? किती दिवसासाठी बुकिंग असली तर आपली जानेवारीपासून चालू होते. ओके. मग बघा तुम्ही बघू शकता इथे की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या जानेवारीपासून ते बुकिंगचं काम चालू करतात. साधारणतः किती जास्तीत जास्त किती फूट तुमच्याकडे आता अवेलेबल? म्हणजे 1.5 फुटापासून 1.5 फुटापासून ते 5 फुटापर्यंत. 1.5 फूट ते 5 फूट पर्यंत मूर्ती इथे बघू शकता. तिकडे त्या साईडला ते काय काम चालू आहे त्यांचं? पॉलिश करतात. आणि हे इथे जे करतात ते पॉलिश फिनिशिंग हे पण पॉलिशिंग. आणि त्या साईडला आतमध्ये जे धोतर वगैरे म्हणजे नक्षी वर्किंग काम चालू आहे बघा. या साईडला तुम्ही बघू शकता. तर आपण जाऊया त्याच्या पाठीमागे, इकडे जाऊया आपण त्याच्या बरोबर. आता इकडे बघू शकता हे बघा, इथे पॉलिश फिनिशिंग वगैरे चालू असतं. या साईडला हे फिनिशिंगचं काम चालू आहे, पॉलिश आणि फिनिशिंग. आणि हे इथं कलरिंगचं काम. इथे कलरिंग होते आपल्या इथे बघा. हे कलरिंगचं काम चालू आहे तिथे बघू शकता. हे बघा, आवड पाहिजे फक्त बस आहे बघा. एखादा 2 ते 3 तास काढून ही पोरं आपल्या बाप्पाला आकार देतात, कलर देतात की जेणेकरून प्रत्येकाची मूर्ती सुबक दिसली पाहिजे. हे बघा, एकदम बघूनच मन प्रसन्न होतं. म्हणजे आता ज्या वेळेला फायनल काम होईल तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता की मूर्ती किती मनमोहक वाटेल. ते झालं. त्याच्यानंतर मग ह्या आता पेंट वगैरे चालू असते इकडे या साईडला का? हे काय होतं? पॉलिश करतो आपल्या इथे बॉडी पेंट होतो का? म्हणजे पहिला आपण ते हे अशी मूर्ती असते की त्याला तो व्हाईट कलर तुम्ही मारून व्हाईट कलर केल्यानंतर तिथे त्या घासण्यासाठी जातो. नंतर घासून आल्यावर पुन्हा बॉडी पेंट होतं. ओके. तर बघा हे असे बारकाईने कामं आहेत ती करतायत इथे. हे सगळे भाऊ बंधच वाटतं तुम्ही सगळे मित्र परिवार? हा भाऊ आहे तुझा छोटा भाऊ. हे बघा, हे बघू शकता या गणेश मूर्त्या जिथे नजर जाईल तिथे सगळीकडे बाप्पा दिसतात. हे बघा काम करतोय. तर आपण तिथून आतमध्ये आलो. तिथून आतमध्ये आलो आपण. आणि हे बघा ह्या बाप्पाच्या मूर्तीचं सजावटीचं काम चालू आहे. आपण तर घरात अगोदर एक 5 पण नाही 2 दिवस अगोदर जातो आणि सजावट करतो, पण इथे अजून 2 महिने आहेत तर त्याच्या अगोदर सजावटीचं काम चालू आहे. हे बघा, हे एकदम बारकाईने केलेलं काम आहे. ते ऐरागैराला जमणार नाही की ज्याच्यामध्ये हात एखाद्याचा बसलाय तोच करू शकतो. हे बघा मस्त एकदम. हे तू केलंय का सजावटीचं काम? कोणी केलं? तूच करतो सजावटीचं काम. वाव. नाव का तुझं? पाच का? हे बघा हे सजावटीचं काम त्याने केलं. अजून पण तिकडे करतोय. त्या साईडला पण फेटा वगैरे लावतात.
हा तर मला तर वाटतं सजावटीसाठीच रूम आहे ना. हा पूर्ण हा दिसतो तर सजावटीचाच आहे. हे बघा हे मस्त सजावट आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ह्यांचा पण नंबर कॉन्टॅक्ट मध्ये देणार आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊन तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठली गणेश मूर्ती पाहिजे सजावट पासून सगळ्या गोष्टी करून भेटतील तर तुम्ही त्यांना डीएम करा. हे बघा हे बाप्पा बघा, बाप रे बाप, अक्षरशः मन मोहून घेतात. ही किती 2 फूट असेल ना? 2 फूट. याची काय ही जाते प्राइस किती जाते याची? याची होलसेल साठी वेगळी असते, रिटेल साठी किती जाते डायरेक्टली? रिटेल साठी आपली 7,000 पासून 7,000 पासून पुढे आहेत. तर सगळ्या तुम्ही बघाल तर 7-8 म्हणजे रिजनेबल प्राइस आहेत. कारण तुम्ही बाहेर मुंबई साईडला गेलात तर याच मूर्तीची प्राइस तुम्हाला 10 ते 11,000 पर्यंत जाईल. पण इथे आलात तर तुम्हाला ती 7 ते त्याच्यामध्ये पण थोडेफार ऍडजस्टमेंट होईल. बघा तर मी नंबर देईन तुम्हाला, तर त्यांना नक्की तुम्ही मेसेज करा, कॉल करा. नॉर्मल मूर्ती आपण बघितलंय पण ह्या अशा मूर्त्या मी पहिल्यांदाच बघतो. हे बघा हे एका पायावर जास्वंदीच्या पायावरती उभा राहिलेला बाप्पा आहे इथे. इकडे हे बघा चंद्राकृतीच्या ह्याच्यावरती उभा राहिलेला बाप्पा आहे. इथे पण आहे. हे काय दादा खाली काय ते पापरोड आहे बघा. ते बघा त्याच्यावरती उभा राहिलेला बाप्पा आहे. इकडे ऑक्टोबस आहे. या किती फुटाच्या आहेत दादा साधारण? 3 ते 4 फुटाच्या आहेत काय? हे बाप्पा बघू शकता. बघा इकडे कमलावरती आहेत. बापरे बाप, काहीतरी नवीन, सगळं नवीन तुम्हाला भेटणार बघायला इथे. हे बघा हे तुम्हाला फक्त इथेच पेन तालुक्यात आणि जळामध्येच बघायला भेटेल. बघा हे बॅलन्सिंग बघा, अक्षरशः त्यांचं काम आहे ना. ही एवढी गणेश मूर्ती आपण अक्षरशः घाबरतो डोक्यावरती जरी घेतली तरी हे बॅलन्सिंग वर्क आहे. हे बघा हे बघा हे मूव होत तरी पण काही नाही. बघा बघू शकता तुम्ही. बापरे बाप, हे आतमध्ये हेच आहे ना आपली शीग आहे ना त्याला. हे बघा अक्षरशः भारी काम आहे. बघू शकता काहीतरी एक नवीन आणि वेगळं. आता तुम्हाला मी दाखवलं हे विराट कला केंद्र. हे पण इथंच आहे बाजूला. रावेच आहेत का? रावे पेन. हे बघा तर हा कॉन्टॅक्ट डिटेल आहे त्यांचा. जर तुम्हाला या जर अशा मूर्त्या पाहिजे असतील तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. हे बघा सुबक एकदम नक्षीकाम आहे त्यांचं पण. हे बघा हे मगाशी आपण आतमध्ये बघितलं तर कलरिंग वगैरे काम केलं होतं. आणि या कच्च्या मूर्त्या हे बघा हे रेडी झाल्यानंतर सेम उभे त्यांच्यासारखं दिसणार. हा बदक आहे, त्या बदकाच्या वरती उभा राहिलेला बाप्पा आहे, बसलेला बाप्पा आहे. बघा कसा पाहिजे तसं तुम्हाला बाप्पा भेटेल. तिकडे दगडूशेठ हलवाई आहे, या साईडला बघताय ही दगडूशेठ हलवाईची मूर्ती. तिथून थोडं आपण पुढे चाललोय. जो आपला एक मित्र काम करतो तर त्या कारखान्यात चाललोय. अक्षरशः इकडे बघू की तिकडे बघू असं झालंय. बघा या साईडला तुम्ही माझ्या बघू शकता. इकडे पण आजूबाजूला जाताना कारखाने आहेत. तर आपण आता तिथे बघणार आहोत. तर या वॉलला ज्या मूर्त्या लावल्या त्या पण तुम्हाला दाखवून. कलर घेत आहे. किती वर्ष आलं तू करतोय? 7 वर्ष आले. 7 वर्षाचा अनुभव. बघा कलरिंगचं काम. त्याला काय ना कुठलं चित्र घेतलं पुढे ना काय, डायरेक्टली पेंट घेतलाय आणि पेंटिंगचं काम चालू आहे. बघा SN आर्ट बघाल तर यांचं पण नक्षीकाम एकदम भारी आहे. हे बघा आणि या मूर्त्या लावल्यात ज्या तुम्हाला दिसतात. हे बघा अक्षरशः मनमोहून सोडणाऱ्या मूर्त्या आहेत. हे बघा बापरे बाप, ही लालबागच्या राजाची मूर्ती बघा. मी पहिल्यांदा जेवढी भारी बघितली सजवलेली. बापरे बाप. हे बघा नुसते बाप्पा, जिथे बघाल तिथे बाप्पा.
ही एक लालबागच्या राजाची मूर्ती. दादा ही किती फूट आहे रे? 2 फूट आहे. हे बघा, जिथे बघाल तिथे गणपती बाप्पा दिसतात, जिथे बघाल तिथे गणपती बाप्पा दिसतात. रस्त्याच्या आजूबाजूला कडेला सगळ्या ठिकाणी. हे बघा, हा कारखाना मोठा दिसतोय. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही. अक्षरशः गाव जो जोळ्याचा पूर्ण गाव आहे तो बाप्पांच्या मूर्तीसाठी फेमस आहे. हे बघा, हे बघा, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे बघा, इकडे नवरात्रीसाठी पण मूर्त्या आहेत तिथे. थोडा हे दुसरं एक पुढे आपण आल्याच्या नंतर आहे कुणाल केतन. त्यांच्या इथे आलोय आणि हे बघा, हे काम बघा. बाप रे बाप, हे बघा, आई शपथ. एखादा माणूस प्रेमात पडेल एवढा असा आहे, पण बोलणार पण नाही. एवढा भारी सुबक काम आहे. बाप रे बाप, हा बाप्पा बघा, आई शपथ. ह्या गौरी आहेत. हे बघा, कुठे गेला? 10 दिवस का? म्हणजे जे काम करतात ते. अक्षरशः बारकाईने केलेलं काम आहे. त्याला सजवलंय पण एकदम सुटसुटीत, की असं वाटेल की हा बाप्पा आताच घरी घेऊन जावा. एवढं मनमोहक रूप आहे बाप्पाचं. बघा, बाप रे बाप. पेट्या बघा दादा, पेट्यावरती पण किती बारकाईने काम केलं असं. हे बघा, ही गौराई बघू शकता. हे बघा काय काम आहे. जो दादा इथे जो आता आपण आलोय, कुणाल दादा ना रे? केतन दादा का? केतन दादाने हा स्वतः हे करतात. हे बघा, हे नक्षीकाम करतात. हे गौराई येतात त्या दादाने स्वतः बनवलेले आहेत. मी त्यांचा पण नंबर देईन तुम्हाला. त्याच्यावरती जर ऑर्डर करायचं असेल गौरी वगैरे तर तुम्हाला मी सांगेन. तर दादाला कॉन्टॅक्ट करा आणि दादाकडून बाप्पांच्या मनमोहक मूर्त्या आणि गौराईला पण तुमच्या घरी घेऊन जा. कारण काम बघाल, नक्षीकाम, बाप रे बाप. हे बघा, ही सजावटीवरती पण गेम आहे मित्रांनो. ही सजावट बघू शकता तुम्ही. अक्षरशः मन मोहून घेते सजावट. कुठला बाप्पा घरी नेऊ हे आपल्याला परत एकदा असं वाटणार आहे, हा घेऊन जाऊ की तो घेऊन जाऊ. एवढं भारी काम आहे दादाचं. हे बघा, दादा वारीला गेलाय त्यामुळे दादा आपल्याला इथे भेटणार नाही. आपला मित्र बोलला की दादा वारीला गेलाय त्यामुळे, नाहीतर आपण त्याचा आज इंटरव्ह्यू घेतला असता. जर परत एकदा आपली फेरी झाली तर दादाचा इंटरव्ह्यू नंतर घेऊ आपण. हे बघा, तर आता आपण आलोय आपल्या मित्राच्या गावात कलवेला. हितिशा आर्ट्स कळवे. हे बघा, प्रतीक, प्रणित आणि आत्माराम पाटील. हे बघा, ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हे कच्चे बाप्पा आहेत इकडे बनवलेले आणि ह्या इकडे पेंटिंग आहे. तर जाऊया आपण आतमध्ये, त्याचं काम चालू आहे तर ते पण बघू. हे बघा, इकडे आता त्यांचं काम चालू आहे आतमध्ये. पेंटिंगचं काम करतात ते. तर आपण तिथून पुढे आलो, मित्राच्या गावात आलो आपण. म्हणजे आपला जो मित्र आहे व्हिडिओ मध्ये इथे दिसतोय विजय, तर त्याच्या गावात आलोय. आणि इकडे आपल्या बरोबर ऋषी आहे. ऋषी तर बिहाइंड द कॅमेराच होता, पण त्याला मी आता तुम्हाला दाखवलं. आम्ही दोघं कंपनीतून तसंच निघून आलो आणि आता विजयाच्या इथलं जो विजयाला दादांनी शिकवलंय म्हणजे कापड काम असेल किंवा बाकीचं काम, तर त्याच्या कारखान्यात आलोय. तर आता तुम्हाला मी पहिलं दाखवलं, तर दादाची मुलाखत घेऊया आपण आता आणि जाणून घेऊया की बाप्पांचं डेकोरेशन पासून कलरिंग काम ते कसं करतात. तर हे दादा आहेत. दादा नाव काय तुमचं? प्रतीक पाटील. काय म्हणता? प्रतीक पाटील. प्रतीक पाटील दादा आहेत. तर ते आता हे काय काम चालू आहे? तरी फेडिंग काम चालू आहे. फेडिंग काम करताय तुम्ही. आणि किती आपल्या कारखान्याचं नाव काय? हितिशा आर्ट. हितिशा आर्ट. आणि किती वर्ष झाली तुम्ही हे काम करताय बाप्पांना तयार करण्याचं किंवा घडवण्याचं काम? मी जवळजवळ नाही बोलतो तरी 10 वर्ष करतो. 10 वर्ष तुमचं काम चालू आहे. हे बाप्पांची सेवा करतात 10 वर्ष. साधारणतः तुम्ही कधीपासून काम चालू करता, म्हणजे स्टार्टिंग कधीपासून करता? एप्रिल महिन्यापासून. एप्रिल महिन्यापासून चालू करता. मग तेव्हापासून स्टार्ट कशापासून होते, म्हणजे बाप्पांच्या मूर्त्या रेडी करण्यापासून की? नाही, पहिले व्हाईटिंग वगैरे पहिलं चालू. आणि त्याच्यानंतर काय करता मग? व्हाईट मारल्यानंतर बॉडी कलर घास काम करता आणि त्याच्यानंतर म्हणजे फायनल. फायनल. मग ह्याला साधारणतः नाही म्हटलं तरी 1-2-3 महिने जातातच. हो. आणि आपल्याला मूर्ती तशी व्हायला, म्हणजे एखादा बारीक काम करायला गेलो
तरी नाही म्हटलं तरी एका मूर्तीला आपल्याला किती वेळ लागतो तुम्हाला? म्हणजे हेच काम करायला गेलं तर साधारणतः किती? तरी एक या गणपतीला नाही बोलत तरी अर्धा तास जातो, अर्धा एक तास जातो. म्हणजे बघा, हे बारकाईने करायचं काम आहे, ऐरा करायचं काम नाहीये. ते अर्धा तास एका मूर्तीला देतात. हे सकाळी किती वाजता चालू करतात तरी तुम्ही? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. तर रात्री 10 वाजेपर्यंत की 10 वाजेपर्यंत? कारण गणेशोत्सव जवळ आलाय त्यामुळे त्यांची नाईट चालूच असतो का? आणि साधारणतः आपल्या कारखान्यातून किती मूर्त्या जातात वर्षभरात? नाही बोलते 600-700 मूर्त्या. तुम्ही म्हणजे घरगुती की डायरेक्टली कोणाला? होलसेल पण देतो, घरगुती पण देतात. तर मी दादांचा या नंबर देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्हाला पाहिजे असेल, ज्या मी डिस्प्लेला आता मूर्त्या दाखवल्यात त्या त्यांच्या इथल्याच आहेत. आधी मी तुम्हाला जे नाव दाखवलं ते बघा, हे बारकाईचं काम चालू आहे. ही आपल्या वयातली म्हणजे आजूबाजूची त्यांच्या गावातली जी पोरं आहेत ती पण इथे बघतायत, कलरिंगचं काम करतात. ही आवड आहे प्रत्येकाची बाप्पाच्या प्रती, कारण त्याच्यामधून त्यांना रोजगार पण मिळतोय आणि एक आवड पण आपली जपली जाते. तर बघा, हे कलरिंगचं काम चालू आहे या साईडला. हे आहे, ह्या कच्च्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये नंतर मग त्या तिकडे रेडी झालेल्या आहे, तिकडे बघताय. आणि हे दादाचं काम चालू आहे, सजून पण मूर्ती भेटते. आणि जसं बोललो, हा माझा मित्र आहे, तर त्याने दादाकडून हे काम शिकलंय. म्हणजे तू काय काय काम केलंस? मगाशी मला एवढं डिटेल सांगितलंस ना, बोललास ना, पण आता बोल. माहिती आहे कसलं काम केलं दादाकडून? काय काय शिकलायस? कपडा वर्किंग, सर्व कपडा वर्किंग सगळं. तर अजून तो प्रयत्न करतो, अजून शिकणारा, पुढे जाणारा, तो प्रगती करो हीच आपली इच्छा. कारण आपली पोरं पुढे गेली पाहिजेत, आपली माणसं पुढे गेली पाहिजे ही आपली इच्छा आहे. तर आपण पुढे जा. त्याच्या दादाला पण भेटणार आपण, आपल्या म्हणजे जॉबवरचा आपला मित्र आहे, कलिग आपला. तर त्याच्या निमित्ताने आज आपल्याला इथे गावात येण्याचा योग आला, कलवे गावात येण्याचा योग आला. त्याच्यामुळे आपण एवढा बाप्पांच्या मूर्त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. तुम्ही बघू शकता इथे बघितलं आपला हा मित्र पॉलिशिंगचं काम करतोय. हे बघा, इकडे लाईनीत सगळे बसले पण पॉलिशिंग केल्याच्या नंतर हा ब्रश मारतो. हे दोघं पण पाहू शकता. कोण कोण अजूनपर्यंत ज्या कारखान्यात गेलो प्रत्येक ठिकाणी बघाल तर भाऊ सगळी काम करतो. कलरिंगचं काम बघा, त्याच्या बारकाईने कसं चालू आहे. ही बाप्पाची तुम्ही मूर्ती बघताय, गेल्या 7-8 वर्ष झाली त्या मूर्तीची क्रेज अजिबात कमी होत नाहीये. आपला मित्र विजय सांगतोय की काय बोलाय गणपती बाप्पाचं? चौरंग होती ना, चौरंग गणपती. हे बघा ही. तर आपण ज्या कला केंद्रावरती आलोय तर तिथे बघा या 2 मूर्त्या आहेत. अक्षरशः किती फूट असेल रे? तरी 1.5 फूट असेल ना. 1.5 फुटाची एवढी मनमोहक मूर्ती वाटते. अक्षरशः मस्त. आणि धोतर वगैरे पण तिला रंगवलं बघा, साधी सिंपल पण मन मोहन एकदम घेते. या साईडला ही थोडी मोठी आहे, ही 2 फूट असेल. आणि हे बाजूला बघू शकता तुम्ही. हे बघा, वा. मित्रांनो, आपण मेन रोड पासून थोड्या आतमध्ये आलोय आणि एका दुसऱ्या कला केंद्रामध्ये आलोय. तर हा वेदिका कला केंद्र म्हणून आहे, तर तिथे आहोत आता आपण. हे बघू शकता. हे बघा, हे साचे तिथे इथे माती वगैरे मारून बाप्पा बनवतात. हे बघा, या मूर्त्या तुम्ही बघताय. आपण दादाची इथला पण मुलाखत घेऊ आपण. हे बघा, इथे साचा भरण्यापासून सगळ्या बेसिक वर्क पासून आपल्याला इथं काम बघायला भेटतंय. हे बघा, हे इथे तुम्ही बघू शकता बेसिक वर्क पासून. हा दादा इथे बघता तर तुम्ही. हे बघा, हे दादा काय करतोय त्याच्यामध्ये? साच्यामध्ये जॉईन करतोय. हे बघा, हे बघू शकता. ही स्वामींची मूर्ती बघा, बाप्पांच्या रूपात. हे बघा, हे बेसिक पासून काम आहे. हे बघा, आपल्या इथे अजून एक मित्र काम करतो ओमकार म्हणून, तर तो आपण आलोय म्हणून थंडा आणायला गेलाय. हे बघा, बाप्पांच्या मूर्त्या बघू शकता इकडे. हे बघा काय. तर हे बघा, आता आपण ओमकारची मुलाखत घेऊ. तर मी तुम्हाला बोललो माझा मित्र इथं काम करतोय. तर हा ओमकार आहे आपल्या बरोबर आधी कामाला होता. हे बघा, तर थांबा त्याची मुलाखत घेऊया आपण आता. तो आपल्याला डिटेल मध्ये सांगेल काय काय करतोय ते. तर बघू आपण आता त्याच्याकडून ऐकून घेऊ. तर दादा बघा, साचा काढलाय तर त्या साच्यामधून गणपती बाहेर काढतो. हे बघा, हे साचे आहेत रेडी केलेले. हा बघा, ओंकारने एका साच्यातून बाप्पा आता बाहेर काढतो. हे बघा, हे बाप्पा रेडी झालेत, साच्यातून बाहेर काढतो आता त्यांना.
हा बघा, हा जसा मी तुम्हाला बाजूला दाखवला तसा साचा भरला जातो आणि त्या साच्यातून गणपती बाप्पा बाहेर काढला जातो. तर हे बघा, हे अजूनपर्यंत कोणाच्या ब्लॉगला तुम्ही बघितलं नसेल, आपल्या ब्लॉगला बघताय पहिल्यांदाच, व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट करा. मी तुम्हाला ऍड्रेस डिटेल सगळ्या वर्कशॉपचे देईन तुम्हाला. तर बघा, हा आपला मित्र आहे ओमकार. तर ते आता बाप्पांचा साचा काढला तर त्याच्यामधून बाप्पांना बाहेर काढतो. बघा, ही अशी तयार होते बाप्पांच्या मूर्त्या. साच्यामध्ये टाकल्या जातात, त्याच्यामध्ये पीओपी वगैरे भरले जाते, ते वगैरे भरले जाते आणि त्यानंतर काढतात. काढ. हे बघा, अरे बापरे, वा 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 वा. हे बघा, हे तुम्हाला अजून कोणाच्या व्हिडिओमध्ये बघायला नसेल भेटलं तर आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण त्याचे इन्फॉर्मेशन पण देणार आहोत. हे बघा, वा, कोण बोलेल की याच्या आतमध्ये एवढा सुंदर बाप्पा असेल. हा बघा, हे बाप्पा आता ओंकारने बाहेर काढलेले आहेत. आपण बघितलं तो बाप्पा ओंकारच्या हातून बाहेर काढताना. तर हे बघा, हे दादा आता त्यांनी पॅक केलंय आणि ते बांधून ठेवतात. दादा किती दिवस हे ठेवता असा? किती दिवस असं ठेवता पॅक करून त्यामध्ये हे करून? 15 दिवस का? 15 मिनिटं फक्त? अरे बापरे, मी तेच बोललो. हे बघा, हे जॉईंट आहेत, ते मगाशी दादा तिकडे त्या साईडला तुम्हाला दाखवतो तिथे भरत होता ते, आणि याच्यामध्ये हे टाकतात. आणि हा असा 6 साचा आहे ना. हे बघा, हे रूप आहे बाप्पाचं, साच्याचं रब्बर आहे, रब्बर लावायला लागतं. हे बघा, तो ओंकार दाखवतो आपल्याला. हे बघा, हा असा रब्बर लावलाय. हा, आपण बाय चान्स आपल्याकडनं चुकून जर झाला, हा, व्यवस्थित लागला नाही तर गणपती आपला हा दबला पण जाऊ शकतो. ओके, बघा, बारकाईने सांगतोय तो, अशी कोण माहिती देणार ना, आपलाच मित्र आहे. कारण तुम्ही सिस्टमॅटिक काम कराल तर ते सिस्टमॅटिक होईल पुढे. बघ, तर याच्यामध्ये तो पॅक करून व्यवस्थित साचा लावून ठेवतो. फाडल्या कारणास्तव हा पिशवी लावावी लागते, जेणेकरून आपला रबर मधला बाहेर नको यायला. ओके, हा, तो बांधून घेतला तो. हे बघा, हे पॅक करून ठेवलंय त्याने आणि त्याच्यामध्ये नंतर मग मिश्रण टाकतील आणि तो 15 मिनिटासाठी ठेवतील. आता सगळं त्याचं बांधून झालंय आणि हा साचा तो वरती करतोय. हे बघा, हा साचा आता रेडी झालाय. माईक घे 2 मिनिटं. तर याच्यानंतर आता काय कराल तुम्ही? ओके, त्याच्यानंतर मग काय करणार आता? पहिला आपल्याला कोटिंग टाकायच्या अगोदर, ओके, पहिला गणपतीचा जो आपली पाचची भाग फाडलेली आहे, हा, ती पहिली कोटिंगच्या अगोदर ती भरून घ्यायची. भरून घेतल्यानंतर फर्स्ट आपण कोटिंग टाकतो. कोटिंग नंतर फिरवून घ्यायची. फिरवून घेतल्यानंतर कोटिंग, आता बघा समोर, आता दादा समोर कोटिंग टाकतो. पहिली आता कोटिंग टाकल्यानंतर ही काठ असतं, ही काठ पूर्ण भरून घेतली जाईल. ओके, ही काठ भरल्यानंतर काता पिंजला जातो आणि त्याच्यानंतर काता पिंजून झाल्यानंतर तो गणपतीची पहिली फर्स्ट कोटिंग येईल. ओके, कोटिंग टाकल्यानंतर ती कोटिंग फिरवली जातं. कोटिंग फिरवून झाल्यानंतर त्याच्यावर पॅच मारले जातात. पॅच मारून 15 मिनिटांमध्ये, 15 ते 20 मिनिटांमध्ये गणपती ओके रेडी मध्ये होऊन मग आपण तो काढतो. त्याच्यानंतर जॉईनिंग करावं लागतं. आता सध्या बिनजोड चालू आहेत, म्हणजे सगळ्यांच्या जवळ पाहिजे तुम्ही हे करून ठेवता. कस्टमर आपले भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी असल्या कारणास्तव आपण बिनजोड देते, जेणेकरून कस्टमर आपला आलेला
परत जाण्यासाठी आपण हे असं चालू आहे. बघा ही घाई आहे गणपती बाप्पाच्या लगबगीची आहे. बघा इथे बंद असल्या कारणास्तव मध्ये ते ब्रेकचे वगैरे प्रॉब्लेम झाले होते, त्याच्यामुळे मग ते शेवटी सरकार मान्यता आली, त्याच्यामुळे निकाल हा आपल्याकडून लागला. त्याच्यामुळे आता ते फास्ट होण्यासाठी, जेणेकरून सर्वांच्या घरी बाप्पा लवकर जाण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. हे बघा हे एवढे हात राबतायत इथे, तुम्ही बघू शकता. अगदी तंतोतंत माहिती दिली आपल्या मित्राने. मगाचपासून जो तो कॅमेऱ्यासाठी लाजत होता, पण तुम्ही इथे बघायला बघा हे दादा मिश्रण करतात, त्यानंतर बाजूला ते कोटिंग देणार. आणि हा भुसा आहे ना, याला काय बोलतात? काता आहे का? तो काता वरतो हे आता टाकलंय बघा, मिश्रण टाकलंय त्याच्यामध्ये, मिश्रण टाकलं त्याच्यानंतर मग बाप्पा बांधणार. तर थांबा जरा, आपण आता दुसरीकडे जाऊया. हे बघा आता दादा इथे बघता तुम्ही, त्याने हे पहिलं मिश्रण टाकलंय का अगोदर? टाकलंयस ना. आणि आता तो पॅच मारतोय. हे बघा असे बाप्पा आपले रेडी होतात. हे तुम्ही अगोदर कोणाच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, अजून भारी भारी तुम्हाला माहिती भेटणार आहे, भारी भारी बाप्पा दिसणार आहेत. बाप्पांची नवीन नवीन 2025 मधले तुम्हाला रूप दिसणार आहेत, की जेणेकरून ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. त्या वर्षीचा आकर्षक बाप्पा. तर हे बघा हे तुम्हाला मी झाल्यावर दाखवतो. ओंकार काहीतरी आपल्याला सांगतो या कारखान्याचं वैशिष्ट्य, तर ते आपण त्याच्याकडून ऐकून घेऊया. काय सांगशील ओंकार? हे बघा ही परत एक बाप्पांची मूर्ती अजून एक तयार झाली. काय ओंकार सांगशील, काय म्हणतं वैशिष्ट्य या कारखान्याचं? या कारखान्याचे वैशिष्ट्य आहे सलग 5 वर्ष. आज आपण बघायला गेलो तर जो तुम्ही आताच्या थोड्याच वेळात दाखवला चौरंग गणपती, आम्ही एंट्रीला दाखवला तो चौरंग गणपती सलग 5 वर्ष हा टॉपचा गणपती आहे आणि सलग 5 वर्ष चालणारा गणपती. बोलला मला विजय, मी आल्यानंतर पहिली शूटिंग त्याचीच घेतली. आणि वैशिष्ट्य पाहायला गेलं तर कारखान्यात भरपूर ठिकाणी चालतात गणपती, बरोबर, पण 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष फार तर एका गणपतीची क्रेज. पण सलग 5 वर्ष चालणारा हा पहिला कारखाना की 5 वर्ष सलग चालते. ओके, म्हणजे तुम्ही तुम्हाला मगाशी गणपती बाहेर दाखवला चौरंगावरती, तर ह्या कारखान्यातला आहे. त्या दादांच्या कलाकृतीन तो सादर झालेला आहे, आदेश आर्ट्स. ओके, या कारखान्याचं नाव आहे ते पण मी तुम्हाला देईन. तर खरंच नक्की भेट द्या. तो पण त्या साधारणतः किती फूट पर्यंत आहेत त्या मूर्त्या? चौरंगाला बोलला असतो तू 1.5, 2, 2.5, 3. ओके, 4 याच्यामध्ये आहेत, 1.5, 2, 2.5 मध्ये आहे आणि 3 मध्ये त्या मूर्त्या अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर मी दादाचा नंबर देतो, तर या त्या आर्टचा मी नाव पण टाकेन. तर नक्की यांच्याकडून बाप्पा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढा यांना सपोर्ट करता येईल तेवढा आपण सपोर्ट करूया. कारखान्यात तर आमची गोष्ट राहिली, पण इथे घराघरात गणपती आहेत प्रत्येकाच्या. हे बघा, हे अक्षरशः तुम्ही बघू शकता, हा हॉल अक्षरशः बाप्पांच्या याने भरलाय. इकडे हे अंगण आहे ते पण बाप्पाच्या याने भरलंय. बाप्पा सगळीकडे बाप्पा. हे बघा, ही नवीन अघोरी टाईप मध्ये बाप्पा आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला चौरंगाच्या आकाराच्या मूर्त्या आहेत त्या इथे बघू शकता. तर त्या कारखान्याचे आपले जे दादा आहेत, जे मूर्तिकार आहेत, तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर ती बघूया आता, की सलग 5 वर्षाची मूर्ती चालली आहे, ती त्यांच्याकडून बाप्पाची कृपा त्यांच्यावरती अशीच आयुष्यभर राहू दे, हीच आपली प्रार्थना. आणि आपण आता दादाशी बोलूया. हे दादा काय नाव आहे तुमचं? अल्पेश पाटील. आणि आपल्या कारखान्याचं नाव? वेदिका कला केंद्र, अल्पेश आदेश आर्ट. ओके, आणि मी आता माझ्या मित्राच्या तोंडातून, तुमच्या दोघांच्या पण तोंडातून ऐकलं की जो आपला बाप्पा आहे, हा बाप्पा आहे चौरंग, तो 5 वर्ष झाली सहज म्हणजे त्याची विक्रमी खप होते तुमच्या माध्यमातून आणि सगळ्यांना आवडतं. तर कसं काय तुम्हाला हा विचार सुचला? विचार असा सुचला काय नव्हता, एक पेजवर आला होता, आवडला आपल्याला, आपण टाकून घेतलं तसं गणपती. पण तो आज माझ्या कारखान्यातला माझ्यासाठी आयुष्य करता म्हणून बनून गेला. मी आज काय आहे ते त्या बाप्पांमुळे. बरोबर. ही मूर्ती तुम्ही बघू शकता. हे बघा, ही कारण चौरंग म्हटलं तर हे बघा, तुम्हाला 1.5 फुटापासून तर त्या 2 फुटापर्यंत या तुम्हाला मूर्त्या भेटणार आहेत. आणि 3 ते 4 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत आपल्याकडे चौरंग आहे. चौरंगाच्या दुसरी एक बाबीची गोष्ट अशी आहे की आज अख्ख्या मार्केटमध्ये सर्वजणांनी बरं तर याची कॉपी केली. मला त्याचा काहीच फरक नाही पडत, पण एवढे जणांनी कॉपी करून सुद्धा जो अजूनपर्यंत माझ्याकडे गणपती न्यायला येतात त्यांचे मी ऋण आहे. कारण की तेवढे कॉपी असून सुद्धा जे कस्टमर आपल्याकडे गणपती न्यायला येतात त्याचं काहीतरी
वेगळीच बाब नाही. बरं, तुम्ही किती वर्ष झालं हा कारखाना चालवताय? मी 2012 कारखाना स्टार्ट 2012 पासून स्टार्टिंग केलं. साधारणतः नाही म्हटलं तरी तुम्हाला ती एक 13 वर्षाच्या आसपास झालं. रनिंग 13 वर्ष झालेत दादांना. दादांच्या हातातून बाप्पा घडतायत. चांगली गोष्ट आहे. ही सेवा तुमच्याकडून अशीच घडत राहो. साधारणतः आता हा तुम्ही तो पहिला आपण कारखाना बघितला जातो, इथे गणपती मेकिंग होत आहे, इथे पेंटिंगचं काम चालू आहे. तुमच्या माध्यमातून मी बघतोय आता भरपूर सारी मुलं आहेत, तरी साधारण किती जणांना, म्हणजे मी असं विचारणार डायरेक्टली विचारतो तुम्हाला, किती जणांमुळे नोकरी प्राप्त झाल्या लोकांना? कारण नोकरी नाही, आजच्या घडीला आपल्याकडे 22-24 माणसं बघा हे आहे डेलीची काम. कारण एका माणसामुळे थोड्या माणसांना काम भेटतं. आणि असं पण नाही तर काम बघाल तर तुम्ही अक्षरशः सोबत, आणि माणसाचा स्वभाव पण भारी वाटतं. कारण मी दोघांच्या तोंडातून दादाची स्तुती ऐकली, खरंच भारी वाटलं तुम्हाला भेटून. दादाचं नाव जसं दादाने सांगितलं, मला मूर्तीची विशिष्ट काय सांगाल? या मूर्तीची जी तुम्ही आता बोललात चौरंग, त्याचं काय सांगाल विशेष? कसं काय तुम्ही बोललात तर ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतात? आता ही चौरंग मध्ये आपल्याला 4 साईज आपल्याकडे 1.5 फुटाची पण अवेलेबल आहे, म्हणजे 18 इंचाची, 2 फुटामध्ये पण अवेलेबल आहे. ओके. 2.5 फुटामध्ये म्हणजे 30 इंच पण अवेलेबल आहे याच्यामध्ये, आणि 36 इंच सुद्धा अवेलेबल आहे. 4 साईज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर हे बघा, नक्की भेट द्या. हे तुम्हाला आजूबाजूला दिसतात सगळे विक्रमी खप असेल याची. तरी आतापर्यंत दादा किती बुकिंग झालेत तरी साधारण? बुकिंग तर कंटिन्यू चालूच आहे. त्याच्या बुकिंगची मला कमतरता कधी जाणवली पण कमतरता जाणवत नाही त्याच्या. कारण की आज त्या मूर्तीचं प्रोडक्शन माझ्याकडे याच्यात 2 फुटाच्या साईज मध्ये 4 आहेत, 1.5 फुटाच्या साईज मध्ये 2 डाय आहेत, 2.5 फुटाच्या साईज मध्ये 2 डाय आहेत, आणि 3 फुटाचे 1 डाय. एवढ्या डाय असून सुद्धा रोज डेलीचं काम जो चालू आहे ते विदाऊट जॉईंट, म्हणजे जॉईनिंग करून तर कोणाला भेटत नाही. विदाऊट जॉईंट जे आम्ही मूर्त्यांनी काढतात, दिवसाचे पण काढतात आणि रात्रीचे पण पोरं येऊन काम करून जातात, तरी सुद्धा आम्हाला दिवसाला ते खप त्याचं होतोय. बरोबर. ही कुठेतरी माझ्यासाठी नशिबाची नाही खरी गोष्ट आहे. जे आता आपण बघितलं जॉईनिंगचं काम, तर तेच दादा आता आपल्याला सांगत होते. इकडे बघाल तर खरंच दादांचं मनपूर्वक आभार की आपण ते आपल्यासाठी 2 शब्द बोलले. दादा धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि असाच मराठी माणूस पुढे जावं हीच आपली इच्छा. आणि हे बघा इकडे हे या साईडला चालू आहे ते कलरिंगचं काम चालू आहे, शेड देतात. हे बघा दादाच्याच कारखान्यात आपण जो मगाशी दाखवला तो गणपती बाप्पांचा मेकिंगचा कारखाना आहे. आणि हे आपले जे मित्र आहेत ते इथे पेंटिंगचं काम करतात. हे बघा, हा सेम दादाने जसा सांगितलंय तसा चौरंगावरचा गणपती आहे हा. हे बघा, हा किती मीटर? तो 2 फूटचा आहे ना? तुम्ही कलर करताय का? हा 2 फूटचा आहे, आणि हा 1.5 फूटचा आहे. तर हे बघा, मस्त बाप्पाची मूर्ती आहे. आवडली तर तुम्हाला, मला तर वाटतं प्रत्येकाला आवडेलच, तर नक्की दादाचा मी नंबर देईन तुम्हाला, आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ही बाप्पाची मूर्ती तुम्ही यावर्षी नक्की घेऊन जा. हा रजत मुंडे चांभारली. दादाने जे नाव घेतलं अल्पेश आणि आदेश, हा दादाचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे तो पण कलरिंगचं काम करतो. गणपती थोडा कडे म्हणजे आपल्याला दिसतो. हे बघा, बाईट द्यायला का सगळे लाजत आहेत अक्षरशः. मस्त काम चालू आहे. बाईट देण्याचं कारण म्हणजे काय, मी कामामध्ये असं व्यस्त. हा बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला समोर यायला पण काही भीती वाटते. नाही खरी गोष्ट नाही बरोबर. ते प्रत्येकाला ते होतं, खरी गोष्ट आहे. पण एक आवड आहे. हे बघा, ते सहजाजी कोणाला जमत ना, आणि दादा करतात ते काम अगदी मनापासून. आणि दोघं पण भाऊ इथेच एका आजूबाजूच्या कारखान्यात काम करतात. हा विजय आणि त्याचा दादा आहे आपल्या बरोबर. नाव का तुमचं? हा विजयचा मोठा भाऊ आहे दादा. दोघं पण भाऊ. टोटल किती जण तुम्ही? 2 जण का? तर दोघं पण बाप्पांची सेवा करतात. आलात तर नक्की मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, त्यांना भेटा, बाप्पांच्या मूर्त्या बुक करा त्यांच्याकडून, आणि आपल्या मित्रांना सपोर्ट करा. माझं म्हणणं एवढंच आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघताय पेन, हमरापूर, जोहे, कलवे या साईडचे बाप्पा आहे. तर चला जाऊया आपण आता, वेळ न घालवता. आता आपला ब्लॉग आहे तो आपण आता इथे एंड करूया, कारण आपण भरपूर कारखाने फिरलोय, कारखान्यातले बाप्पा बघितलेत.
भरपूर मुलाखत घेतल्यात आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला सांगा. आपला मित्रपरिवार आपल्या बरोबर, त्याच्यामुळे आज आपल्याला आज पूर्ण गाव त्यांचा फिरायला भेटला. आणि तर बघू आपण आता. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी डिटेल देईन तुम्हाला. तर त्यांच्याकडून गणपती बाप्पा तुम्हाला शुभकशे बाप्पा घरी घेऊन जावा. तर चला पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांचे आणि जय शिवराय. इथून आपण थोडे पुढे आलोय. हे तांबरशेत म्हणून गाव आहे. तर इथे बघू शकता या बाप्पांच्या मूर्त्या रेडी होऊन सजावट वगैरे करून ठेवलेल्या आहेत. हे बघा अक्षरशः बाप रे बाप, ही बघू का ती बघू असं झालंय बघा. फेटे वगैरे लावून हे बघा, बाप रे बाप, एवढ्या मनमोहक मूर्त्या आहेत की विचारून सोय नाही. बघा हे बघ, ही मूर्ती बघा वरची. वा इकडे बघ, गणपती बाप्पा मंगल मूर्ती.